नमस्कार. कर मतदारसंघामध्ये रस्त्यांची अत्यंत दुरवस्था रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंताग्रस्त वातावरण निर्माण झालेले आहे. विकास कामे होतील का याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. चला पाहूया योद्धा न्यूज. भोकर मतदारसंघामध्ये विकासाच्या नावाखाली उलट्या बॉम्बा. माननीय श्रीजताई चव्हाण यांना प्रचंड मताने निवडून देऊन सुद्धा भोकर मतदारसंघामध्ये विकास झाला नाही. देगाव ते नांदेड रोड जाणारा, जवळामुराड ते नांदेड रोड जाणाऱ्या रोडची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन सन्या प्रवास करावा लागत आहे. तसे दूध उत्पादक शेतकरी रुग्णवाहिकांना नांदेडला जाणे अत्यंत कठीण झालेले आहे. रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळे गावकऱ्यांना येणे जाणे अत्यंत दुःखमय पद्धतीचे झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर अपघात वाढत आहेत. दिवसेंदिवस अपघाताची वाढत असल्यामुळे चिंतामय वातावरणामध्ये आलेला आहे. विकास कामे होतील का? माननीय अशोकराव चव्हाण साहेब सर्व राजकारण करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिझी आहेत, तर सामान्य जनतेचं होणार काय? प्रत्येक कामामध्ये गुत्तेदार ठेकेदार हा निष्ठुर दर्जाची कामं करत आहेत. निष्ठुर दर्जाचे कामं करून निघून जात आहेत. त्याची यांची सखोल चौकशी काम होत नाही. या गुत्तेदारांना यांना वाली कोण आहे? या गुत्तेदारांना सांभाळणारा रक्षक कोण आहे? एवढा मोठ्या प्रमाणात विविध माध्यमातून भ्रष्टाचार करून सुद्धा त्यांचा विकास मुद्द्यावर व भ्रष्टाचारावर कोणीही हस्तक्षेप का करत नाही? शासकीय अधिकारी त्या धोक्याचे संशय घेत आहेत का? आमदार खासदार लक्ष देत नाहीत का? यांना आळा घालतील का? भ्रष्टाचारी लोक हा निष्ठुर दर्जाची कामं करून निघून जात आहेत. गावकऱ्यांना नंतर मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागत आहे. तरीसुद्धा संबंधित शासकीय अधिकारी लक्ष देणे योग्य समजत नाही. त्यामुळे मुदखेड तालुक्यातील भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विकास कामे ग्राउंड लेवलचे, तसेच पांढर रस्त्याचे, तसेच ग्रामीण भागातील रस्त्याचे अत्यंत बिकट झालेले आहेत. तरी रस्त्याकडे लक्ष देत नाही. कारण त्याच रस्त्याने विकास कामे होतील का? आम्ही दिलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून निवडून दिलेला उमेदवार हा खरंच लोकशाहीच्या सेवेसाठी तत्पर असेल का? खरंच लोकांचे कार्य हा उत्कृष्ट पद्धतीने करेल का? ही आश्वासनावर आश्वासनं देऊन सामान्य जनतेचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील का? याकडे समस्त गावकरी यांचे लक्ष वेधलं आहे. येणाऱ्या काळामध्ये विकास कामे मार्गी लागतील याकडे